विधान परिषदेचे अध्यक्ष नामदार रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे प्रमुख नाना पटोले, आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, पाटील संस्थेचे प्रशिक्षण केंद्र याच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी अध्यक्ष आणि सभापतींचा आभार मानतो. ही प्रशिक्षण केंद्र संसदीय पद्धतीच्या संबंधीची आस्था वाढावी आणि संसदीय पद्धतीमध्ये जे नियम, धोरण, नियमावली स्वीकारली गेली ती जतन करावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी संस्था आहे आणि ती यशस्वी होते असे खात्री मला आजच्या कार्यक्रमात आणखीन पटली. जवळपास 2-2.5 तास 10 वक्ते आणि तरी तुम्ही सगळेजण शांतपणाने बसून आहात. सगळ्यांची भाषणं मनापासून आपण ऐकता आहात. याचा अर्थ विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीची शिस्तीची आवश्यकता आहे ती तुम्ही लोकांनी फारच धारण केलेली आहे. आणि म्हणून खरं म्हणजे तर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन केलं पाहिजे. आज या ठिकाणी आपण 4 मान्यवरांचा उल्लेख करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि योगदानाच्या संबंधीची नोंद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतली. याच्यामध्ये शंकरराव चव्हाण साहेब, यशवंतराव मोहिते साहेब, दादाराम बापू, या सगळ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाच्या संबंधीची जाण मला फार जवळून बघता आली आणि यातली प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्राच्यासाठी योगदान देणारी, सार्वजनिक जीवनामध्ये सभ्यता सांभाळणारी, व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये स्वच्छ निरपेक्ष बुद्धीनं काम करणारी अशा प्रकारच्या या व्यक्ती आहेत असं म्हटलं तर त्याबद्दल यत्किंची सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही. महाराष्ट्राचं विधिमंडळ याच्यामध्ये अनेक लोक मोठे मोठे होऊन गेले. जुन्या काळातले अनेकांची नावं घेता येतील, आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. एकेकाळी विधानसभा गाजवणारे कोल्हापूरचे तहसील कारखानेस यांच्यासारखा जागरूक सभासद फार क्वचित फायदा मिळेल. मराठवाड्यातून आलेले कुठल्याही विषय अत्यंत उत्कृष्टपणाने भाष्य करणारे डॉक्टर बापूसाहेब काळदाते क्वचित अशा प्रकारची व्यक्ती अलीकडे बघायला मिळतात. विशेषतः बजेट याच्यावर तासनतास ज्यांचं भाषण ऐकावं असं आम्हाला लोकांना वाटायचं. आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये असे उद्धवराव पाटील, उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेले, विधिमंडळाचे नियम आणि पद्धती याच्याबद्दल अत्यंत जागरूक असलेले रामभाऊ महाळगी यांना मी फार जवळून बघितलेलं आहे. आणि सभ्यता आणि सुसंस्कृतता याचा आदर्श ठेवणारे उत्तमराव पाटील धुळ्याचे यांना मी जवळून पाहिलेलं आहे. रासू गवईंना पाहिले, एन डी पाटील समोर बसले आणि सामान्य माणसाच्या प्रश्नाच्यासाठी सातत्याने संघर्षाची भूमिका घेणाऱ्या मृणालताई त्यांचंही विधिमंडळातलं योगदान ही पाहण्याची संधी मला मिळालेली आहे.
याचं वैशिष्ट्य या तिन्ही व्यक्तींचं हे की तिन्हींचा जन्म 1920 सालचा आहे आणि हे तिन्ही व्यक्ती चारही व्यक्ती माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. यशवंतराव भाऊ एका दृष्टीनं वयाने मोठे असले, अनुभवाने मोठे असले, तर आम्हा सगळ्यांशी त्यांचा व्यक्तिगत मैत्रीचा सलोखा ठेवण्याच्याबद्दलचा मोठेपण त्यांनी सतत दाखवला. भाऊंचं वैशिष्ट्य हे होतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळामधल्या एक अभ्यासू विचारवंत उत्तम वक्ता आणि कुठल्याही विषयाच्या संबंधी विचार मांडायला उभा झाल्याच्या नंतर त्याचा सखोल अभ्यास करून त्याची मांडणी करणारा वक्ता म्हणून भाऊंची ओळख त्या काळामध्ये सगळ्यांची होती. त्याची सुरुवात शेतकरी कामगार पक्षातनं होती. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या विचाराकडे ते आकर्षित झाले आणि काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले. त्यांच्या विधिमंडळाच्या कामात काही गोष्टी ह्या लक्षात राहण्यासारख्या आहेत, कदाचित ऐतिहासिक आहेत. 3 जुलै 1952ला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा निवडून आल्यावर त्यांनी एक ठराव पहिल्या वर्षी मांडला आणि तो ठराव होता की कोयनेचं धरण झालं पाहिजे. कोयनेचं धरण झालं पाहिजे आणि ते मांडत असताना त्यांनी सांगितलं की जर कोयनेचं धरण आपण बांधलं तर संपूर्ण महाराष्ट्राची त्या काळातली जी विजेची गरज आहे ती विजेची गरज भागली जाईल. त्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये 5,60,000 किलोवॅट ही वीज निर्मिती हायड्रो म्हणजे पाण्यापासून होत होती. आणि या ठरावाचं समर्थन करताना भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की संबंध देशात 5,60,000 किलोवॅट ही वीज तयार होते आणि एकट्या कोयनेमधून 6,60,000 किलोवॅट विजेची निर्मिती शक्यता आहे. आणि नुसती वीजच होणार नाही पण शेतीला पाणी मिळेल आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं समृद्धीच्या रस्त्यावर नेण्याच्याबद्दलची कामगिरी केली जाईल. आज आपण धरणांच्या महत्त्वाच्या संबंधी अधिक काही सांगायची गरज नाही. आपण सगळेजण या प्रश्नाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असतात. आपापल्या भागामधला पाण्याचा प्रश्न म्हणलं की तुमच्यापुढं त्याच्या प्रश्नाशिवाय दुसरा कुठला प्रश्न येत नाही. विद्युत नियमित पुरवठा हाही तुमच्या दृष्टीने अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या सगळ्याच्या सुधारणेच्या संबंधीचा पाया घालण्याची मोलाची कामगिरी ही मोहीम त्यांच्या या ठरावाच्या माध्यमातून झाली. नंतर तो निर्णय घेतला गेला आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये आणि 2 व्यक्तींचं योगदान त्याच्यामध्ये आहे की त्याची अंमलबजावणी आणि कृती करण्याच्यामध्ये बाळासाहेब देसाई यांचं योगदान आणि त्यामुळे ते धरण उभं राहिलं आणि त्यामुळे महाराष्ट्रातली विजेची गरज भागवण्याच्या संबंधीची अत्यंत मोलाची कामगिरी केली गेली. आणि हा विचार हा यशवंतरावजींनी पहिल्यांदा मांडलेला होता. आणखीन एका गोष्टीच्याबद्दलची मला आठवण आहे, म्हणजे मी स्वतः काही त्यावेळेला हल्लं नव्हतं, वाचनं केलेली होती. पण 53च्या नंतर जुनं मुंबई राज्य होतं. गुजरातपर्यंत कच्छपर्यंत आपलं राज्य पोचलेलं होतं. द्विभाषिकाच्या तंत्रावरती निर्मिती केलेली होती आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठीमध्ये केलेली होती. आणि त्यांनी एक मोठी चळवळ झाली. एकट्या मुंबई शहरामध्ये 109 व्यक्तींची हत्या झाली, हुतात्मे झाली. त्या काळामध्ये 1953 साली महाराष्ट्राची निर्मिती करण्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव
हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदा यशवंतराव मोहितेंनी मांडला आणि तो त्या ठिकाणी मंजूर झालेला होता. आणि यशवंतरावजींचं विदर्भावर फार वेगळं एक प्रेम होतं. त्यांच्या पत्नी वनाताई बॅरिस्टर रामराव देशमुख विदर्भातले एक अत्यंत विचारवंत, एक उत्तम संसदेतले पटू, त्यांच्या कन्या आणि त्या भाऊंच्या पत्नी, आणि त्यामुळं भाऊंचं जाणं येणं विदर्भामध्ये हे अधिक होतं. आणि खरं सांगायला मला हरकत नाही की आम्ही लोक नुकतेच विधिमंडळामध्ये गेलो होतो, विदर्भाशी आमचा जास्त संपर्क असायचा नाही. पण ही जवळीक पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यांच्यामध्ये वाढवण्याच्या संबंधीची जाणीवपूर्वक कामगिरी ही मोहिते साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली होती. आणि त्यामुळे हे राज्य एकसंघ कसं होईल या प्रकारच्या विचाराची मांडणी ते सातत्यानं करत असत. मला आठवतं की त्यांचं भाषण तुम्ही जर वाचलं त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या संबंधी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की मागणी जी आहे संयुक्त महाराष्ट्राची ती वेदा इतकी पवित्र आहे. मराठी भाषिकांना एकत्र करण्याच्या संबंधीची भूमिका मी मांडतोय ती वेदा इतकी पवित्र अशा प्रकारची भूमिका आहे. आणि त्यांनी एकदा सांगितलं की मोरारजीभाई देसाईंचा या सगळ्या धोरणाला विरोध झाल्याच्या नंतर त्यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं की महाराष्ट्र केंद्राच्या सोबत कधी झुकणार नाही, मोडणार नाही, आणि जर मोडलाच तर आमच्या प्रेतांच्या राशीवरनं तो मोडला जाईल या प्रकारची भूमिका त्यांच्या काळामध्ये मांडली होती. काँग्रेसमध्ये आल्याच्या नंतर 1960 सालाच्या नंतर 1960 ते 1978 या कालखंडामध्ये ते राज्य सरकारमध्ये होते. गृह खातं त्यांनी सांभाळलं, शेती बघितली, गृहनिर्माण, परिवर्तन, अन्न नागरी पुरवठा, सहकार आणि अर्थमंत्री या सगळ्या खात्यामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा प्रशासनाचा एक कथा हा निर्माण करण्याच्यासाठी ते यशस्वी झालेले होते. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की गृहनिर्माण मंडळ आणि विशेषतः मुंबईतल्या धोकादायक इमारती. मला आठवतं आहे की जवळपास पहाटेपर्यंत ते सदनाचं काम चाललं होतं आणि भाऊंचं त्याच्यावरचं भाषण जवळपास 6 ते 7 तासाचं होतं. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, ते कुठल्याही विषयावर सखोल अभ्यास करून फार सविस्तर बोलायचे. आणि आम्ही सगळे ज्युनियर होतो, पण त्यांनी आम्हा सगळ्यांचं नातंच एक वेगळं ठेवलं होतं. आणि त्यामुळे बोलायला उभं राहिल्यानंतर आम्ही चिठ्ठी पाठवायचो, भाऊ तुमचं सगळं आम्ही मंजूर करतो पण थोडक्यात. पण त्याचा राग त्यांनी कधी केला नाही. पण एक गोष्ट आहे की ते जे काही मांडणी करायचे ती मांडणी ही खऱ्या अर्थानं आपल्याला सुद्धा एक नवीन दिशा दाखवण्याच्या संबंधीचं काम त्यांच्या भाषणात होत असे. 28 सप्टेंबर 1971 त्यांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला, कापूस एकाधिकाराचा. सबंध देशामध्ये ही पहिल्यांदा योजना मांडली. आणि ती योजना मांडत असताना आम्ही सगळेजण भाऊंच्या सह आम्ही सगळेजण ऊसाच्या क्षेत्रातले लोक आणि ते कापसावर जास्त बोलायचे. एक दिवशी कधीतरी आम्ही भाऊंना सांगितलं की भाऊ जरा आता ऊसाबिसाकडे बघा, तुम्ही कापूस 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 सारखं करताय. त्यांनी सांगितलं की हे राज्य खऱ्या अर्थानं एकसंघ टिकवायचं असेल तर खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाला बरोबर घेतलं पाहिजे आणि तिथल्या शेवटच्या माणसाचं खऱ्या अर्थानं सन्मान करणारं, त्याला संधी देणारं एकमेव पीक कोणतं असेल तर ते कापूस आहे. कापसाकडे दुर्लक्ष करून हे राज्य एकत्र राहू शकत नाही. आणि म्हणून याबद्दलचा माझा आग्रह हा सातत्याने आहे आणि ती भूमिका त्यांनी मांडली. भाऊ विधिमंडळामध्ये अनेक वर्ष होते, अनेक पद्धतीने काम केलं, देशाच्या संसदेमध्ये सुद्धा गेले. आणि हे सगळं करत असताना विधायक कामाच्या संबंधीचा सुद्धा दृष्टिकोन त्यांचा होता.
कराडमध्ये सहकारी साखर कारखाना काढण्याच्या संबंधीचं पहिलं काम त्यांनी केलं. हा जो कारखाना आहे सगळ्यात मोठा कारखाना ओळखला जातो. त्याचे सुरुवातीचे पदाधिकारी दुसरे असतील, पण त्यांच्या पाठीची शक्ती होती ती भाऊंची होती आणि त्यामुळे तो उत्तम कारखाना त्यांनी उभा केला. आणि सहकारी चळवळीला सहकारी क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना आणि संस्थांना पूर्णपणानं शासकीय शक्ती कशी मिळेल या संबंधीची खबरदारी त्यांनी सातत्याने घेतली होती. आणि हे घेत असताना नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावं हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्याचं एक उत्तम उदाहरण जर बघायचं असेल तर डॉक्टर पतंगराव कदम. पतंगराव कदम अत्यंत म्हणजे पुण्याच्या जवळ रयत शिक्षण संस्थेचं साधना हायस्कूल नावाचं हायस्कूल आहे. ते रयतचं आम्ही सगळेजण त्यांची पाटील या ठिकाणी आहेत. आम्ही सगळेजण संबंधित आहोत. मी अध्यक्ष आहे अनेक वर्ष. तर त्या साधना विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करणारे पतंगराव. पण पतंगरावांच्यामध्ये कर्तृत्व आहे हे भाऊंनी ओळखलं. त्यांना एस टी महामंडळामध्ये संचालक केलं आणि त्यांना या सगळ्या कामाला प्रोत्साहित त्यांनी केलं. त्याच्यातून भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. भारतीय विद्यापीठाचे पहिले अध्यक्ष यशवंतराव मोहिते होते. आणि मला असं वाटतं इथं भारतीय विद्यापीठाचे हल्लीचे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष नाही पण सर्व आहात. तर माझी खात्री आहे जवळपास 3-4 लाख तरी विद्यार्थी असतील. किती विद्यार्थी आहेत? 3.25 लाख. आणि दर्जेदार संस्था. आणि ही सबल संस्था पतंगरावांनी आपल्या कष्टानं उभी केली. त्या पतंगरावांच्या पाठीशी पूर्ण ताकद सुरुवातीच्या काळामध्ये उभी करण्याचं काम यशवंतरावजींनी केलेलं होतं. आणि मी पतंगरावांचे मुद्दाम स्मरण करतो की भाऊ गेल्यानंतरसुद्धा अखंडपणानं भाऊंचं ऋण त्यांनी कधी आणि म्हणून एक आग्रह वेगळं दिलदार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या विधिमंडळातून आम्हाला लोकांना पाहण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य होतं. बापूंचा उल्लेख या ठिकाणी केला. राजाराम बापू यांचं वैशिष्ट्य हे गृहस्थ संघटनेचे गृहस्थ होते. संघटना काही लोक प्रशासक म्हणून असतात, काही लोक उत्तम वक्ते असतात आणि काही लोक माणसं जोडणारी आणि अडचणीतल्या माणसांनासुद्धा प्रोत्साहित करून त्याला त्यातनं बाहेर काढून सातत्यानं पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे आणि त्यांच्यासाठी आपलं समाजकारण आहे ही गोष्ट लक्षात ठेवणारे अशा प्रकारचे भावराराम बापू. त्यांचा तालुका वाळवे. जयंतराव या ठिकाणी बसले. वाळवा तालुका मोठा गमतीचा तालुका होता. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अत्यंत अग्रभागी राहिलेला तालुका होता. त्या तालुक्याचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं. आता इथं आमचे शेतीमंत्री बसले आहेत, त्यांच्या शेजारी आमचे दुसरे सहकारी बसले आहेत. वाळवा तालुक्यामध्ये कुणी दाढी ठेवली तर लोक म्हणायचे यांनी दाढी राखली. दाढी राखली म्हणजे दाढी काढायची कधी त्यांनी ठरवलेलं असायचं की कोणावर तरी इकडे एकदम इथं पाठवायचं आणि तिथं गेल्याशिवाय दाढी काढायची नाही. त्यावर लोक म्हणायचे त्याला तू दाढी राखली काय कुणावर कुणासाठी असा हा वाळवे तालुका. आणि त्या वाळवे तालुक्यामध्ये ही सगळी प्रवृत्ती जनमानसातल्या काही घटकांच्या मनामध्ये होती ती बदलून त्या सगळ्या प्रवृत्तीला विकासाच्या कामाला प्रोत्साहित करण्याच्या संबंधीची कामगिरी ही खऱ्या अर्थानं बापूंनी आपल्या आयुष्याच्या प्रयत्नातून केली. राजाराम बापू हे काँग्रेस पक्षाचे लहान कार्यकर्ते होते. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते. सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी उत्तम रीतीने सांभाळल्याच्या नंतर ते महाराष्ट्र त्यावेळी 3 काँग्रेस कमिट्या होत्या. एक पश्चिम महाराष्ट्राची ती त्याचे अध्यक्ष बापू
दुसरी मुंबईची, त्याचे प्रमुख स का पाटील, त्याच्यानंतर विदर्भातली, त्याच्या अध्यक्ष होत्या माई कन्नमवार, श्रीमती कन्नमवार, आणि मराठवाड्यामध्ये आणखीन एक वेगळी होती, नाव विसरलं मी त्यांचं, परभणीचे होते. ते 4 काँग्रेस कमिट्या वेगवेगळ्या होत्या. सवनेकर, बाबासाहेब सवनेकर ते त्याचे अध्यक्ष होते. बापू अध्यक्ष होते त्या उर्वरित त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेस कमिटीचे. त्यांचा मुक्काम नेहमी पुण्याच्या काँग्रेस कमिटीत राहिला, कधी सर्किट हाऊस हॉटेलमध्ये कधी गेले नाही. आणि काँग्रेस हाऊसमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेटणं, त्याच्याशी सुसंवाद ठेवणं, ही कामगिरी त्यांनी अत्यंत चोख रीतीने केली. मला आठवतं मी विद्यार्थी चळवळीत होतो. 1907 साली पुण्याला काँग्रेसचं अधिवेशन भरलं फर्ग्युसन कॉलेजला. पंडित जवाहरलाल नेहरू आले होते आणि त्यावेळेला बापूंच्या नेतृत्वाखाली ते संबंध देशाचं अधिवेशन आयोजित करण्याच्या संबंधीची जबाबदारी यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्यावर टाकलेली होती. आणि त्यावेळेला त्यांच्या हाताखाली काम करणारी जी तरुण मुलांची फौज होती त्याच्यामध्ये मी एक होतो. आणि त्यामुळं आम्हाला फार जवळून त्यांची कामाची पद्धत बघायला मिळाली. कार्यकर्त्याला बरोबर करणं, चुकलं तरी त्याला प्रोत्साहित करणं, त्याची चूक दुरुस्त करणं आणि त्याला मोठं कसं करता येईल या प्रकारची कामगिरी ही त्यांनी सातत्याने केली. ही मी फार जवळून बघितलेली आहे. वाळवा मतदारसंघातून ते विधिमंडळामध्ये 1962 साली गेले. पहिल्यांदा उपमंत्री झाले महसूल खात्याचे, नंतर महसूल मंत्री झाले. आणि त्यांच्या महसूल मंत्र्याच्या कालखंडामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. म्हणजे त्या काळामध्ये शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचं रेकॉर्डच्या संबंधीची माहिती नसायची. आणि म्हणून त्यांनी पहिला निर्णय हा घेतला की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या संबंधीच्या खाते उतार्याचं पुस्तक हे कंपल्सरी दिलं पाहिजे. आणि त्याची अंमलबजावणी त्यांच्या काळामध्ये केलेली होती. आणि उद्योग खात्याचे ते मंत्री झाले, ऊर्जा खात्याचे ते मंत्री झाले आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक उभारणीमध्ये पायाभूत काम त्यांनी करण्याची कामगिरी केलेली होती. आज आपण चिपळूणला जाताना लोटे परशुरामचा हा सगळा मोठा केमिकल कारखान्याचा झोन बघतो. त्याची निवड ही बापूंची होती. बुटीबोरी त्याची जमीन घेण्यापासूनचे सुरुवातीचे निकाल बापूंनी घेतलेले होते. कोल्हापूर, इस्लामपूर या परिसरामध्ये ज्या औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या त्या उभे करण्याच्यामध्ये कष्ट बापूंनी त्या काळामध्ये केलेले होते. सहकारी चळवळीमध्ये त्यांनी मोठं काम केलं होतं. शैक्षणिक संस्था त्यांनी उभ्या केल्या. आणि उलट सरकार असताना माझ्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी ग्रामीण विकास खात्याची कामगिरी अत्यंत उत्तम रीतीनं केली. या सगळ्या गोष्टी मला फार जवळून बघायला मिळाल्या. काँग्रेसची मतभेद झाले, ते बाहेर पडले आणि जनता पक्षामध्ये गेले. महाराष्ट्राच्या जनता पक्षाचे ते अध्यक्ष झाले. आणि त्या काळामध्ये जनता पक्ष एकत्र ठेवणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्याच्यामध्ये समाजवादी होते, त्याच्यामध्ये भारतीय जनता म्हणजे जुना जनसंघ होता, त्याच्यामध्ये काँग्रेसमधला निघून आलेला एक मोठा वर्ग होता. आणि या सगळ्यांना एकत्रित ठेवून हा एक मजबूत पक्ष कसा करता येईल आणि यातल्या प्रत्येक सहकार्याला हा पक्ष माझा आहे हे कसं वाटेल या प्रकारची काळजी घेण्याच्याबद्दलची महत्त्वाची कामगिरी ही राजाराम बापूंनी केलेली होती. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला. त्यांचा पदयात्रेवर भयंकर विश्वास होता. की आम्हाला नेहमी सांगायची की लोकांच्यात गेलं पाहिजे. हे गाडीचं हेलिकॉप्टर वगैरे तेव्हा नव्हतं. गाडीचं फिरणंसुद्धा मला पसंत नाही, डायरेक्ट लोकांच्यात गेले. आणि म्हणून इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला. तर त्या 20 कलमी कार्यक्रम हा शेवटच्या माणसापर्यंत पोचवायला त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक घरोघर गावी पायी दौरा काढला आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला. आणि त्यासाठी 97 गावामध्ये 650 किलोमीटर हा दौरा त्यांच्या काळामध्ये केलेला होता. केवळ आपल्या नेतृत्वाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याच्याबद्दलचा. 1980 साली माझ्या नेतृत्वाखाली जळगावपासून नागपूरपर्यंत शेतकऱ्यांची दिंडी काढायचा निकाल घेतला आम्ही लोकांनी. त्याच्यामध्ये बापू होते, प्राध्यापक एन जी पाटील होते,
आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की बापू एकच अशी होती की त्यांनी म्हणजे एंटायर ह्या सगळ्या यात्रेमध्ये ते एकही दिवस ते कधी बाजूला गेले नाही. माझ्या फार कधी 3 दिवसांनी फोन आले, मी 2 दिवसाची विश्रांती घेतली. पण बापूंच्या फार फोन आली तरी त्यांनी विश्रांती कधी घेतली नाही. ते तसेच बँडेज बांधून शेवटपर्यंत चालले आणि ठिकठिकाणी कास्तकाराचा शेतकऱ्यांचा जो विचार आहे त्याचं जे दुखणं आहे ते लोकांच्या समोर मांडण्याच्या संबंधीचं काम त्यांनी केलं. जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्या काळाचे ज्यांचं आपले चंद्रशेखर, त्यांनी ती जी एक सवन भारत यात्रा काढलेली होती, त्या भारत यात्रेमध्ये सुद्धा कागलपासून, कारण आम्हाला आठवतं आहे की ते जेव्हा महाराष्ट्राच्या सीमेवर आले, आम्ही सगळे असे चंद्रशेखरजींचं स्वागत करायला गेलो आणि आम्ही स्वागत करून निघून आलो. पण बापू स्वागत केल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर राहिले आणि ते महाराष्ट्रातलं शेवटचं गाव ज्यावेळी संपेल धुळ्याच्या बॉर्डरवर तोपर्यंत त्यांच्यावर चालत गेले आणि त्या कामाला प्रोत्साहित करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी केली. ती त्यांची पदयात्रा 1100 किलोमीटरची होती. एका व्यक्तीनं 1100 किलोमीटर आपल्या विचारानं त्या ठिकाणी भूमिका घेण्याच्याबद्दलचे आणि म्हणून एक अथक पदयात्री म्हणून बापूंची ओळख ही महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये झालेली होती. डॉक्टर रफिक झकेरिया हे आम्हा सगळ्यांच्यातले एक अत्यंत विचारवंत विद्वान अशा प्रकारचे ते सभासद होते. त्यांचं गाव नालासोपारा, या इथंच मुंबईच्या पलीकडेच. ते नालासोपारामध्ये आणि सामान्य मुस्लिम कुटुंबातले, पण शिक्षणाच्या संबंधीचा हव्यास होता. शिक्षित झाले, इथं BA झाले, MA झाले, पहिल्या वर्गात MA झाले आणि इथून MA झाल्याच्या नंतर लंडनला गेले आणि तिथं डॉक्टरेट केली, PhD त्यांनी केली. आणि लिंकन इन ही लंडनमधली सगळ्यात बॅरिस्टरचं पदवी देणारी आणि शिक्षण देणारी जी संस्था आहे, त्या लिंकन इनमधनं बाहेर पडले आणि त्यांच्या ठिकाणी 12 वर्षाची पदवी केली. आणि या शिक्षणाच्याबद्दल त्यांचा एवढा रस होता की त्यांनी औरंगाबादला मौलाना आझाद ही एक उत्तम शिक्षण संस्था काढली, ती आजही चालू त्या ठिकाणी. पण अलीगड तिथलं जे मुस्लिम विद्यापीठ आहे जामिया उर्दू, त्या विद्यापीठाचे कुलपती म्हणून सुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केलं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं काम होतं आणि आजही त्यांच्या पत्नी, त्यांचे कुटुंबीय आज हे मौलाना आझादचं काम औरंगाबादमध्ये अतिशय चांगल्या रीतीने ते करतात. 1962 साली ते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आले औरंगाबादमधनं. त्यांनी औरंगाबाद पाहिलं सुद्धा नव्हतं. चव्हाण साहेबांनी त्यावेळेला औरंगाबादला त्यांना उभं करायचं ठरवलं आणि इथून ते घेऊन गेले औरंगाबादला, लोकांची ओळख करून दिली. आणि औरंगाबादच्या लोकांचा मोठेपणा एवढा की आपली ओळखसुद्धा नसलेल्या व्यक्तीला लोकांनी स्वीकारलं आणि आपल्याला नागरिकांनी स्वीकारलं. त्यांचं ऋण हे आपल्या डोक्यावर आहे हे डॉक्टर साहेब कधी विसरले नाही. आणि सवन औरंगाबाद, त्याचं नागरीकरण, त्याचं औद्योगिकरण, त्याची सुधारणा, जे जे काय औरंगाबादमध्ये घडलेलं आज पाहायला मिळतं त्याच्यामध्ये डॉक्टर झकेरियांचं योगदान हे अत्यंत मोठं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. स्टडी ऑफ नेहरू हे त्यांचं गाजलेलं पुस्तक. आणखीनही काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली होती. लहानपणापासून लिखाण करण्याच्या संबंधीची त्यांची आवड होती आणि त्या बाबतीत त्यांनी अनेक प्रकारची कामगिरीसुद्धा केलेली होती. एक गोष्ट मला मुद्दाम सांगितली पाहिजे की आपण सगळेजण विधिमंडळाचे सभासद आहात आणि माझी खात्री आहे की तुमच्यातले 95% लोक नेहमी ग्रामीण भागातल्या लोकांच्या प्रश्नाची मांडणी करत असतात. शेती, शेतकरी, साधारणतः आपला आमदार म्हणलं तो भाषणानं बोलायला उभा राहिला की तो नागरी प्रश्नाच्या संबंधी कधी फारसा बोलत नाही. नागरी प्रश्नाच्याकडे आपल्या लोकांचं हवं तेवढं लक्ष नसतं. नागरी प्रश्नाच्या संबंधीची नीती आणि नागरी प्रश्नाच्या संबंधीचं महत्त्व महाराष्ट्राच्या दृष्टीनं काय हे
सांगून कृतीत आणण्याच्या संबंधीची कामगिरी ही डॉक्टर झकेरिया साहेबांनी केलेली होती. आज 40% जवळपास लोकसंख्या जी नागरी परिसरामध्ये तिला दुर्लक्ष करून हे राज्य परत चालू शकणार नाही ही गोष्ट नेहमी ते सातत्यानं सांगायचं. आणि आज महाराष्ट्र अनेक ठिकाणी आपण नागरीकरणाच्यामुळे बदललेलं दिसतो आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण नागरीकरणाच्या संदर्भाची त्या काळात सरकारने नीती जी स्वीकारली त्या नीतीचेच जन्मदाते हे डॉक्टर रफिक झकेरिया होते. ही गोष्ट या ठिकाणी सांगायला मला काही कुठल्या प्रकारचं कळत नाही. शंकररावजी चव्हाण त्यांच्या मी सांगितलंच की मंत्रिमंडळामध्ये मी काम केलं. आम्ही बरोबर काम केलं दिल्लीमध्ये नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये. एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांच्याबद्दलचा लौकिक होता. शिस्तीचे बघते ते आम्ही कधी कधी चिंगरींच्या म्हणायचो हेडमास्टर आले म्हणून. कारण वेळेवर येणं, कारण त्यांचा दंडक असायचा की म्हणजे मंत्र्यांनी की सकाळी 10:30 वाजता मंत्रालयामध्ये येणे म्हणजे येणे आणि 10:30 ते 1 वाजेपर्यंत बाकी काही न करता फक्त प्रशासकीय कामाच्या संबंधाच्या बैठका घेणं आणि ते सगळे प्रश्न सोडून 2 वाजल्याच्या नंतर तुमचा काय जनता दरबार चालवायचा तो चालवा ही भूमिका त्यांची असायची. आणि ते कटाक्षानं आम्हाला पार पाडायचे. हल्ली एक गोष्ट चांगली झाली, उद्धवांच्या मंत्रिमंडळामध्ये मध्यंतरी मी रस्त्याने जाताना बघितलं, मला आधी वाटलं तिथं मोर्चा आला आहे का काय आलं आहे कोण असतो, इतकी गर्दी पाहिली तिथं. आता हल्ली मंत्रालयामध्ये एकंदर म्हणजे जनतेशी आपण संपर्क ठेवला पाहिजे, पण प्रशासनाच्या कामालाही वेळ काढायला पाहिजे. आता त्याची नोंद घेण्याच्याबद्दलची अवस्था आज मला महाराष्ट्रामध्ये दिसते. मला नक्की माहीत नाही, तुम्हाला जास्त माहिती आहे, पण याच्यावर मी काही अधिक बोलू इच्छित नाही. पण शंकररावजींचं वैशिष्ट्य हे की अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचे ते मंत्री होते. 57 साली ते पहिल्यांदा उपमंत्री झाले, 62ला मंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांचा होता. पण मी जवळून जर त्यांना पाहिलं असेल कशात तर फार भंडारी खात्याचे मंत्री. 1967 साली मी पहिल्यांदा आपला आमदार झालो. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या पाण्याचा उपयोग कसा जास्तीत जास्त करून घेता येईल याच्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीमध्ये काही आमदार होते, त्याच्यात मी होतो. आणि मी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये त्यांच्यासोबत गेलो. त्या जिल्ह्यातल्या पाण्याच्या प्रत्येक योजनेच्या संबंधित अतिशय सखोल अभ्यास त्यांचा हा असायचा. अधिकाऱ्यांची त्यांच्यापुढं काही चुकीची माहिती दिली तर काही खरं असायचं नाही. आणि सतत थेंब न थेंब पाण्याचा वापर महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय महाराष्ट्रातलं समाज जीवन हे बदललं जाणार नाही. आणि त्या कामाच्यासाठी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. मगाशी उल्लेख केला गेला माधव गोरेवल्यांच्या भाषणामध्ये 0 बजेटची संकल्पना ही त्यांनी मांडली. मला वाटतं शिवराज पाटील साहेबही त्यावेळेला होते विधिमंडळामध्ये आणि 0 बजेटच्या वेळेला आम्हाला लोकांचा विरोध होता. पण ती संकल्पना त्यांनी मांडली. नंतर आमच्याही लक्षात आले की तिची उपयुक्तता आहे. पण खूप वेळेला एखाद्या प्रश्नावर लोकांचं एकमत झालं वेगळ्या पद्धतीचं तर त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे ते काही पुढे जाऊ शकलं नाही. आणखीन एका गोष्टीच्या संबंधी ज्याची जबाबदारी मला टाळता येणार नाही की त्यावेळेला विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाडा याच्या विकासाच्या संबंधीचे प्रश्न ऐरणीवर आले. आणि म्हणून आर्टिकल 173 मला वाटतं याच्याहून वैधानिक विकास मंडळ हे करण्याच्याबद्दलची आवश्यकतेची मागणी ही महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये फार झाली. मी मुख्यमंत्री होतो आणि शेवटी मला स्वतःला मी या निष्कर्षाशी आलो, हे राज्य एकसंघ ठेवायचं असेल तर हे वैधानिक मंडळ केलं पाहिजे. आणि म्हणून तो प्रस्ताव मी विधिमंडळामध्ये मांडला, पासही झाला. आणि ह्याला अतिशय कणखर विरोध कोणी केला असेल तर शंकरराव चव्हाणांनी केला. आणि शंकरराव चव्हाणांचं म्हणणं त्याच्यात एकच होतं की तुम्ही राज्यपालाला अधिकार देताय, लोकप्रतिनिधीचे अधिकार तुम्ही करताय. लोकप्रतिनिधीचे अधिकार कमी करणं हे दीर्घकाळाच्या दृष्टीनं अत्यंत घातक ठरणार आहे. काल परवा मी वाचलं काही
की महाराष्ट्र सरकारचे काही प्रस्तावाच्या संबंधी माननीय राज्यपालांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की या मार्गदर्शनाचे खरे गुन्हेगार आम्हीच आहोत. कारण आम्ही त्यावेळी तशा प्रकारचा निर्णय शंकररावांचं म्हणणं ऐकलं असतं तर कदाचित अशा प्रकारचं मार्गदर्शन घेण्याची वेळ आली नसते. पण काही गोष्टी होतात चुकून, त्या घडलेल्या आहेत. आणि राज्यपालांच्या हातामध्ये सत्ता देण्याच्यासाठी शंकररावजींचा सक्त विरोध होता आणि माझ्या मते ती गोष्ट त्यांची योग्य होती. माझी त्यासंबंधीची चूक असली तर ती चूक जाहीरपणाने कबूल करायला मला काही कमतरता वाटत. राज्याच्या पारबंधाऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी जी काही कामगिरी केली किती महत्त्वाची धरणं बांधली. आज उजनीसारखं धरणं, सोलापूर जिल्हा आज कदाचित आपल्याला ठाऊक नसेल, एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा होता. आज महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त साखर कारखाने सोलापूरमध्ये जवळपास कुठे बबनदादा ठीक आहे, किती कारखाने आहेत? 39 कारखाने एका जिल्ह्यामध्ये. आणि त्याचा पाया या उजनी धरणाने आणि त्या उजनी धरणाच्या संबंधीची कामाची सुरुवात त्यांनी केली. मला आठवतं आहे उजनीच्या धरणाच्या कामाच्या सुरुवातीला शंकरराव चव्हाण साहेबांनी त्याचं भूमिपूजन ठेवलं. चव्हाण साहेबांना बोलवलं, यशवंतरावजींना, आणि तिथं ते धरण बांधायचं होतं. मी आमदार होतो आणि तिथं आमदार म्हणून आम्ही गेलो सगळेजण त्या कार्यक्रमाला. यशवंतरावजींनी भाषण केलं आणि भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, कारण ती जी नदी होती ती चंद्रभागा पुढं पंढरपूरला जायची आणि पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला वारकरी त्या ठिकाणी पंढरीला जातो, त्या चंद्रभागेमध्ये स्नान करतो, ही आपल्याकडची परंपरा आहे. तर चव्हाण साहेबांनी त्या धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी त्यांनी भाषण केलं की पांडुरंगा, तुझी चंद्रभागा आम्ही आज इथं अडवली, आता आम्ही ती चंद्रभागा तुझी तिथं येऊन देणार नाही, पण तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली आणि ती खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्याच्या शिवारात जाईल आणि त्या शिवारात गेल्याच्या नंतर त्याच्यात शालू म्हणतात त्याला, ज्वारीचं पीक, ते शालूचं पीक त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर त्याच्या कणसामधला जो दाणा असेल तो दाणा तुझ्या तेली अर्पण करण्याच्यासाठी माझा वारकरी अत्यंत प्रेमाने या ठिकाणी गेला. आणि हे भाषण त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं होतं. आणि त्या धरणाची सुरुवात ही शंकररावजींनी केलेली होती. आज चित्र चित्र त्या ठिकाणी बदललेलं होतं. अनेक गोष्टी आहेत. त्यांनी जायकवाडीच्या संबंधीचा त्यांचाच निर्णय होता. आता जायकवाडीचा निर्णय त्यांचा योग्य होता का नव्हता याच्या संबंधीचा वाद होता आहे. आमचे सगळे नाशिकचे मित्र समंजसपणाने वागले तर योग्य होता असं होईल. पण आता त्याच्यावर उगीच आणखीन मला काही वाद वाढवायची इच्छा नाही. पण उजनी असो, विष्णुपुरी असो, जायकवाडी असो, पैनगंगा असो, यातलं प्रत्येक धरणाच्या संबंधीची सुरुवात ही त्यांनी केलेली होती. आणि मला एक गोष्ट ऐकायला मिळाली, V.K. आर्वीराव नावाचे केंद्रामध्ये मंत्री होते. ते स्वतः इंजिनियर होते आणि अत्यंत कर्तबगार अशा प्रकारचे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये. आणि त्यावेळेस कृष्णा गोदावरी या प्रश्नावर आपले वाद होते. आणि माझ्या आता लक्षात नाही, पण चंद्रपूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर मला वाटतं प्राणहिता नावाची नदी असेल, प्राणहित धरणं, त्या प्राणहिताच्या पाण्यावरून शेजारच्या राज्याचे आपले वाद होते. आणि त्यासाठी शेवटी बैठक बोलवली इंदिरा गांधींनी आणि V.K. आर्वीराव, डॉक्टर V.K. आर्वीराव आणि महाराष्ट्रात वतीनं शंकररावजी गेले. आणि शंकररावजी आणि V.K. आर्वीराव स्वतः इंजिनियर आणि अगदी जलतज्ञ म्हणून संबंध देशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा लौकिक. आणि त्यांची एक स्वच्छ भूमिका होती. शंकररावजींची भूमिका वेगळी होती. आणि जवळपास 4-4.5 तासाच्या चर्चेच्या नंतर V.K. आर्वीरावांनी सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये पाण्याच्या प्रश्नाच्यासाठी अनेक जाणकारांची विचारविनिमय करण्याचा, मतभिन्नतेचा सुद्धा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आलं. पण या प्रश्नाच्यासाठी एखादी अभ्यास करणारी शंकरराव चव्हाणांच्यासारखी अभ्यासू व्यक्ती माझ्या आयुष्यात भेटली. ते V.K. आर्वीरावांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं.
नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळाचे गृहमंत्री होतो, मी संरक्षण मंत्री होतो. पण एक गोष्ट मला या ठिकाणी मुद्दाम सांगितली पाहिजे, आणि ती गोष्ट अशी आहे की बाबरी मस्जिदच्या संबंधीचा प्रश्न निर्माण झाला. एक कमिटी होती प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये गृहमंत्री शंकररावजी, मी, माधवसिंग सोळंकी म्हणून एक परराष्ट्र मंत्री होते ते, आणि अर्जुन सिंग, आम्हाला लोकांची ही कमिटी होती. आणि त्या कमिटीमध्ये आमच्या पुढे रिपोर्ट असायला मार्लो गोडबोले यांच्याकडनं की बाबरी मस्जिदच्या संबंधीचा वाद असा टोकाला गेलेला आहे, आणि कदाचित जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्या आंदोलनातनं काहीतरी अफरीत घडण्याची शक्यता आहे. आणि या जे काही घडतं आहे त्याला त्यावेळच्या उत्तर प्रदेश सरकारची संमती आहे किंवा पाठिंबा आहे. कल्याण सिंग मुख्यमंत्री होते, आणि तीच माहिती देण्यात आली गोडबोले यांनी आमच्याकडे. आणि ती दिल्याच्या नंतर हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय होता, आणि त्याच्यावर जर ॲक्शन घेतली तर कदाचित जातीय दंगली होती मोठ्या प्रमाणात, अशा प्रकारचा एक रिपोर्ट होता. आणि ही स्थिती असताना काय करावं याच्यात बऱ्याच तास आम्ही लोक सगळेजण बसलो 2 दिवस. आणि त्याच्यामध्ये एकच गोष्ट शंकररावांनी सांगितली, बाबरी मस्जिद वाचवायची असेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग त्यांचं सरकार बरखास्त करा आणि त्याच्यावर ॲक्शन घ्या, ही त्यांनी मागणी केली. आणि आम्ही लोकांनी त्या मागणीला विरोध केला एवढ्यासाठी की तो राज्य सरकारचा अधिकार आहे, राज्य सरकारच्या अधिकारात आपण हस्तक्षेप करू नये असं आम्हाला लोकांचं मत होतं. पण शंकररावजींनी सांगितलं की हे जर तुम्ही केलं नाही तर देशामध्ये अतिशय चमत्कारिक अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल, आणि ती मस्जिदसुद्धा त्या ठिकाणी राहील असं चित्र दिसत नाही. पण आम्ही लोकांनी त्याच्यावर त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. नरसिंहरावने आमची भूमिका ॲक्सेप्ट केली, शंकररावांची याची ॲक्सेप्ट केली नाही. आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की बाबरी मस्जिदचं काय झालं. बाबरी मस्जिदचं काय झालं त्याहीपेक्षा त्यानंतर जे जातीय दंगे झाले, एक तर मुंबई शहरामध्ये 15-15 दिवस लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण झाली होती. आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही सगळी परिस्थिती निर्माण झाली होती. शंकररावजींचं त्यावेळचं मत हे कदाचित लोकांची अप्रियता घेण्याच्यासाठी जबाबदार ठरलं असतं, पण मनुष्यहानी झाली नसती आणि माणसाचा तो हा रक्तपात झाला नसता, ही गोष्ट आपण या ठिकाणी वरून चालत नाही. आणि म्हणून एक दूरदर्शी आणि अतिशय उत्तम प्रकारचे प्रशासक म्हणून त्यांच्याबद्दलचा जो लौकिक होता तो अतिशय होता. त्यांच्याबद्दल कोणी काही म्हणलं तरी सार्वजनिक जीवनामध्ये एक स्वच्छ चारित्र्य संपन्न आणि उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा जो लौकिक होता तो आपण नजरअंदाज करू शकत नाही. मला आनंद आहे की या 4 व्यक्तींच्या शताब्दीच्या निमित्तानं ज्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातली अत्यंत मोलाची वयाची वेळ त्यांनी ज्या सदनामध्ये घालवली, त्या सदनामध्ये त्यांच्याबद्दलची, त्यांच्या कर्तृत्वाच्याबद्दलची नोंद या ठिकाणी आपल्या समितीच्या वतीनं घेण्याच्या कामगिरी आपण सगळेजण करतात. दोन्ही सभापती आणि आपण सगळे या सगळ्यांच्याबद्दल मी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो.